आणि आता ही ताजी दृश्य आपण बघतोय आझाद मैदान परिसरामधली जरांगे पाटील यांच्याविषयीची कृतज्ञता भाव व्यक्त करताना हे सगळे मराठा आंदोलक मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा सगळा संघर्ष लढा आणि त्या लढ्याला आलेलं यश त्यानंतर व्यक्त होणारी ही सगळी कृतज्ञता। जरांगे पाटील यांची प्रकृती आपल्याला सर्वांना कळलेली आहे। 5 दिवसांचं हे उपोषण आहे। त्यानंतर आता जरांगे पाटील यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। जरांगे पाटील यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण दृश्य बघतोय या ॲम्ब्युलन्समध्ये हे सगळे मराठा बांधव जरांगे पाटील यांना बसवतील आणि त्यानंतर जरांगे पाटील हे रुग्णालयाच्या दिशेने जाणार आहेत। त्यानंतर पुढचे सगळे मराठा बांधव जे आहेत ते अर्थातच आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईवरून निघतील। 5 दिवसांचा हा संघर्ष अर्थातच जरांगे पाटील यांच्यासाठी सोपा नव्हता। 29 तारखेला या उपोषणाला जरांगे पाटलांनी सुरुवात केली। 5 दिवस झालेले आहेत। 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। 5 दिवसांच्या या काळामध्ये जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी सुद्धा अर्थातच सातत्यानं चिंता व्यक्त होत होती। त्यांची प्रकृती वारंवार खालावत होती आणि अशात आता 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडलंय आणि त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच हा भाऊक असा क्षण आहे ज्या क्षणाला त्यांना अश्रू आणायचे आहे। आता जरांगे पाटील यांना ॲम्ब्युलन्समधनं रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेलं जात आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या आझाद मैदान परिसरामध्ये। जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्समधनं आता रुग्णालयाच्या दिशेनं रवाना होताना दिसतात। तरुणांनाही लाजवेल असा वृद्ध आंदोलकांचाही उत्साह या सगळ्या आंदोलनादरम्यान अर्थातच लक्षवेधी ठरला आणि असाच उत्साह आता सुद्धा या सगळ्या विजयोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहोत। ही दृश्य आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला विजयोत्सव साजरा करणाऱ्या आंदोलकांची, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी या आझाद मैदान परिसरामध्ये आलेली ही ॲम्ब्युलन्स। जरांगे पाटील हे आता ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयाच्या दिशेनं रवाना होत आहेत। मात्र या वेळेला सुद्धा जोरदार जल्लोष आणि घोषणा आपल्याला आझाद मैदानामध्ये ऐकू येत आहेत। पाटील पाटील अशा घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दुमदुमून निघालेला आहे आणि आता जरांगे पाटील यांना घेऊन ॲम्ब्युलन्स ही रुग्णालयाच्या दिशेनं निघालेली आहे। जरांगे पाटील आणि सगळ्या आंदोलकांसाठी अर्थातच स्वाभाविकपणे हा भाऊक करणारा क्षण आहे। 5 दिवसांचं हे उपोषण आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांना घेऊन ॲम्ब्युलन्स ही रुग्णालयाच्या दिशेनं निघालेली आहे। जरांगे पाटील भाऊक झाले। तो क्षण उपोषण सोडलं आणि जरांगे पाटील यांना अक्षरशः रडू कोसळलं। त्यांच्या डोळ्यामधनं हे आनंदाश्रू वाहू लागले, कारण समोर गर्दीनं एकच आनंदोत्सव सुरू केलेला होता। मात्र या सगळ्या आनंदोत्सवासाठी जो संघर्ष 5 दिवस जरांगे पाटलांनी उभा केला त्या संघर्षाला मिळालेलं हे यश आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। भगवे गमछे या क्षणाला आपल्याला मुंबईच्या या रस्त्यांवरती फिरकताना पाहायला मिळत आहेत। हलगीचा ताल आहे, त्याच्या जोडीला जरांगे पाटील यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि दुसरीकडे जरांगे पाटील हे उपोषण सोडल्यानंतर आता उपचार घेण्यासाठी म्हणून या ॲम्ब्युलन्समधनं आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला जी ॲम्ब्युलन्स दिसते त्या ॲम्ब्युलन्समधनं ते आता रुग्णालयाच्या दिशेनं निघालेले आहेत।